विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात मला असं सांगावंसं वाटेल की मी पूर्ण मतदारसंघाचा माझा दौरा पूर्ण झालेला आहे आणि माझे जे मतदार आहेत त्यांना मोठ्या संख्येने मी व्यक्तिगत भेट घेतलेली आहे. माझ्यातर्फे त्यांना विनंती केलेली आहे आणि एकूणच माझ्या या इतक्या वर्षाच्या कार्यकाळात मी जे संबंध जोपासलेले आहेत त्याचा मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होताना मला दिसत आहे. जास्तीत जास्त लोकांना माझी व्यक्तिशः ओळख आहे, माझ्यावर विश्वास आहे, ही माझी फार मोठी जमेची बाजू आहे. 100% बरोबर आहे. खासदार साहेबांना निवडणुकीच्या राजकारणाचा प्रचंड मोठा अनुभव आहे. मागच्या वेळी सुद्धा जो उमेदवार होता त्यासाठी खूप प्रयास त्यांनी केले होते आणि त्यांना ही निवडणूक फार चांगल्या पद्धतीने माहीत आहे. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं आहे त्याच्याशी मी 100% सहमत आहे आणि ते स्वतः या प्रक्रियेमध्ये स्वतःला त्यांनी जपून दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी पण आहे. मतदारांना एवढंच आवाहन करेल की माझ्यासारखा माणूस एक त्या ठिकाणी उभा आहे, ज्याला सत्तेची लालसा किंवा सत्तेची आस असणं ही वेगळी गोष्ट आहे, प्रत्येकालाच असते. पण माझं जे ह्या क्षेत्रात मी जे पाऊल टाकलं आहे ते पाऊल टाकलं आहे ते एक परोपकारी वृत्तीने टाकलेलं आहे. माझा स्वार्थ ह्याच्यात कमी आहे आणि मतदारांनी सुद्धा ते ओळखून घेतलेलं आहे. त्यामुळे माझं मतदारांना आव्हान आहे की ही वेळ आहे तुमच्यावर, एक चांगली आणि योग्य निवड आपण करावी आणि मला यशस्वी करून द्यावं, एवढंच मी विनम्रतेनं मतदारांना सांगतो. विजय 101% आपलाच आहे. विजयाचे गणित अत्यंत स्पष्ट आहेत आणि विजय हा आपलाच आहे. मी ज्या ज्या व्यक्तींना भेटलो, ज्या ज्या व्यक्तींशी बोललो, ज्या ज्या व्यक्तींनी माझ्याबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या मी आता सर्वच काही सांगू शकणार नाही. पण निश्चितच लोकांना एक फार मोठा व्हॅक्यूम ह्या ठिकाणी होता, ह्या विशेषतः विधान परिषदेच्या मतदारसंघामध्ये, आणि तो व्हॅक्यूम भरून काढण्यासाठी एक चांगला चेहरा त्यांना मिळाला आहे ही भावना बहुतांश मतदारांची आहे.